नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत। 1994 सालापासून पुणेकरांचा आवाज बुलंद करणारी पुणेरी विचारांची सी न्यूज पुणे वृत्तदर्शन ही वृत्तवाहिनी। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पुण्यामध्ये पुणे शहर हे जगभर ओळखलं जातं ते सायकलिंगचं शहर म्हणून। आता ते ओळखलं जातं ट्रॅफिक कोंडी प्रदूषण या अर्थानं, पण पेन्शनरांचं शहर असलेलं पुणे आजही सुरक्षित आणि चांगल्या वातावरणामध्ये आपण काम करतो। याकरता बजाजच्या वतीनं आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नुकतंच पुण्यामध्ये एक सायकलची रॅली आयोजित करण्यात आली होती की ज्याच्यामध्ये बजाज पुणे ग्रँड टूर 2026 प्रोलॉग स्पर्धा ही घेण्यात आली होती। पुणे शहरातल्या बोबदेव घाटापासून ते शहरातल्या अनेक रस्त्यांवरून ही रॅली जाणार आहे। याकरता पुणे शहर आता सज्ज झालेलं आहे। रस्त्यात ठिकठिकाणी स्वच्छता केली आहे, रस्त्यावरचे खड्डे मुक्त करण्यात आलेले आहेत आणि सायकल स्वारांना मुक्तपणे सायकल चालवायचा आनंदही देणार आहेत। पण त्याचबरोबर पुणेकरांना त्याची नीट माहिती नसल्यामुळे आणि त्या ठिकाणी कुठलेही नियोजन नसल्यामुळे काही पुणेकरांना मात्र त्रास झाला, तेही आपण पाहूयात। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। आज अपने पुणे में जो पुणे ग्रैंड इवेंट आयोजित किया, क्या बताएंगे इस बारे? देखिए, ये अपने आप में आज एक सिर्फ पूना नहीं बल्कि भारतवर्ष एक इतिहास रचने जा रहा है। आज से पहले भारत में कभी भी यूसीआई स्टेज 2.2 रेस नहीं हुई थी। तो आज जैसे मैंने बोला, ये एक ऐतिहासिक पल है, सिर्फ पूना वासियों के लिए नहीं, उन खिलाड़ियों के लिए जो इसमें भारतीय टीम का नेतृत्व कर रहे हैं, साइकिलिंग फेडरेशन ऑफ इंडिया के लिए और हर उस इंसान के लिए जो साइकिलिंग से किसी ना किसी तरीके से किसी न किसी प्रति जुड़ा हुआ है। तो ये आज यहाँ पे जो हम देखने जा रहे हैं, ये एक सुनहरा चैप्टर शुरू होने जा रहा है साइकिलिंग का भारत में। सर, पुणे ग्रैंड का उद्देश्य क्या है? सबसे बड़ा उद्देश्य जो है वो है साइकिलिंग को उसकी उस ऊंचाई पे लेके जाने का जहाँ पे इट डिजर्व्स। पूना अपने हिस्ट्री में बाइसिकल सिटी ऑफ इंडिया जाना जाता था, वो कहीं ना कहीं हो गया। आज हम उस चीज को वापस उजागर करने के लिए, उस चीज को वापस स्थापित करने के लिए यहाँ पे एकत्रित हैं। तो आई थिंक पूना को भारत के और दुनिया के नक्शे में एज अ साइकिलिंग नेशन, एक साइकिलिंग सिटी लाने के लिए आई थिंक वी हैव, दिस इज आवर मेन ऑब्जेक्टिव। सर, देश के अन्य सारे शहर भी है, पर पुणे को ही क्यों चुना है? बहुत सीधा रीजन, आई थिंक पूना एडमिनिस्ट्रेशन और जो महाराष्ट्र शासन का जो इस इवेंट को कराने के प्रति जो उत्साह था, जो उन्होंने सहयोग दिया, जो उन्होंने इतने कार्य किए, आई थिंक वो और कोई सिटी में आज तक हमें नहीं दिखा। सर, इतने बड़े इवेंट में सरकार की क्या भूमिका है? देखिए, साइकिलिंग इवेंट और स्पेशली रोड इवेंट एक ऐसी चीज है जो बिना सरकार के, बिना उस जगह के शासन के बिना आप नहीं कर सकते। ये जो आप सब अरेंजमेंट देख रहे हैं जिसमें पूरी एडमिनिस्ट्रेशन, पुलिस, मेडिकल सर्विसेज, सपोर्ट स्टाफ, हर आदमी और हर सरकारी विभाग जब तक एक साथ जुड़ेगा नहीं तब तक ये संभव नहीं है। मी त्याला काय म्हणलं, हा स्वतः वकील आहे, मी माझ्या शेजारी राहतो, मी त्याला काय सांगितलं की इकडनं बाहेर तुम्ही गाडी आता सोडली तरी दुसरीकडनं बाहेर पडू शकते का? गाडी नाही पडू शकत। अरे पण बाहेर पडले मेन रोडवर जाऊ शकत नाही जाऊ शकत। आम्हाला घरी जायला, तुम्ही घरी जायला काय सोडत नाहीये हे मला कळत नाही की इकडनं बाहेर आले। हे बघा, आता ही वाडी आहे ना, गणेशवाडी, तुम्ही इथून सोडलं ना, आम्ही उठत मारून घरी जाणार आहे। बाहेर नाही पडू शकत मॅडम, कुठे बाहेर जायला रस्ता नाही आहे इकडनं, विषयच नाही आहे, बाहेर जायला रस्ताच नाही आहे इकडनं। गाडी सोडायचं सांगितलं रेसिडेन्शियल तर आम्ही सोडत नाही। गाडी लावत समोर राहतात मला ऑफिसला डॉक्युमेंट दाखवतोय मी, आम्ही रहिवासी आहे। काय झालंय आमचे
तुम्हाला कुठे जायचं? ठीक आहे, इथे समोर समोर घर आहे, आधार कार्ड दाखवत आहे. आणि आम्हाला जायचं समोर घर आहे. यांनी काय अजिबात विचार सगळे लोक जनतेची अडवणूक करतात हे लोक. मला दवाखान्यात जायचंय, मला पाय नाही. ते बाई म्हणतात की तुम्ही चालत जाय, बघा पाय नाही. माझं सोनोग्राफी काढायची, मला बरं नाही बघा, मला पाय नाहीये. एकटाच झाला इथे भरपूर पण जाणार कुठे इकडनं? जाणू शकत नाही कुठे. तोच लॉजिक आहे की इकडनं कुठे जाऊ शकत नाही. आता तुम्ही पण इन्स्पेक्टर आहात, तुम्ही तुमचं बरोबर आहे, बरोबर आहे. नाही नाही, मी तसं नाही म्हणते. अहो माझं ऐकून घ्या ना, एक मिनिट थांब. माझं काय म्हणणं आहे तुम्हाला, इकडनं तुम्ही आता 6-5 गाड्या थांबल्या, इकडनं बाहेर कसं जाणार मला सांगा. माझ्यावरती नाही सांगू नाही नाही, म्हणजे तुम्ही इथे गाड्या लावायला परवानगी दिली की नाही दिली आहे? आम्ही परवानगी दिलीच नाही. मग इथे गाड्या कशा लावल्या त्या? बीएमसीसी रोड बंद आहे असं कुठे लिहिलेलं आहे की बीएमसीसी रोड बंद असणार आहे? चेक करा लिहिलं ना, चेक केलं ना. बीएमसी रोड BMCC रोड का कहीं पे नहीं लिखा है, BMCC रोड का लिखा ही नहीं है. तुम्ही दाखवा मला, तुम्ही रस्ता बंद केलाय ना, तुम्ही रस्ता बंद केला. मी गाडी आता सोडू शकत नाही साहेब. अहो, चालत करा. नाही, नाही. तुम्ही गाडी लावा, चालत जावा, आमचं काही म्हणणं नाही. तुम्हाला आम्ही म्हणतच नाही. नाही. मग एक काम करा, मी गाडी बंद करून फुटपाथ बंद करून पलीकडे जातो. अहो, तुम्ही गाडी लावा, चालत जा. मी सगळ्यांना तेच सांगते, तुम्ही फोन टेन्शन वाले गाडी लावा, चालत जावा. सुरू झाल्यानंतर आम्ही स्वतः सोडणार. अहो, साहेब, तुम्ही कुठे नीचे आहात? प्रेमाने पण नीट सांगितलं की समोर आहे, मी आधार कार्ड दाखवलंय, माझा लायसन्स पण दाखवलंय कॉपी, पण ते समोर दाखवायला सोडा तयार नाही. बीएमसी रोडची नोटीस नाहीये. सर गाड़ी यहाँ पे अंदर है. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन. मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर. पुण्याची निवडणूक नव्हे तर महाराष्ट्राच्या 27 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या. भारतीय जनता पक्षाला त्याच्यामध्ये यशही मिळालं, काही ठिकाणी काँग्रेसलाही यश मिळालं. त्याचबरोबर आता महापौर कोण होणार याची सगळ्यांना उत्सुकता असतेच. पुणे शहराच्या बाबतीत बोलायचं झालं तर आता त्या बाबतीत आरक्षण आणि सोडत या निघणार आहेत 21 तारखेला. आपल्याला त्यानंतरच पुणे शहराचा महापौर कोण होणार हे कळेल. तोपर्यंत हे जे नगरसेवक आलेत हे भेटीगाठींवरती भर देत आहेत, मतदारांना भेटतायत आणि त्याचबरोबर जे उमेदवार पराभूत झाले ते आपल्या पराभवाची मीमांसाही करतायत. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.